एक छोटासा मुलगा त्या खेळवरून चालत झाला असेल, त्याला कधी वाटलं असेल का एक दिवस मी असा पराक्रम करेन या खेडचं नाव बदलून राजगुरू नगर ठेवावं लागेल, असं काहीतरी माझ्या अंत खंड आहे असं वाटलं असेल. कालपर्यंत वेदांच्या रुचा म्हणणारा हा तरुण आता हातामध्ये पिस्तूल घेऊन नेमबाजीचा सराव करतो. मित्र रात्रभर जागा राहिला आणि राजगुरू आपल्या हाताची उशी करून जे झोपला त्या 8 तासामध्ये तो कणभर सुद्धा हलला नाही. काय केलं राजगुरूंनी? त्या बर्फासारख्या थंडगार पाण्यामध्ये आडवे पडले, झोपले. राजगुरू त्यांचा नोकर बनला आणि त्यांची ट्रंक आणि बळकटी ही डोक्यावर घेऊन तो निघाला आणि पहाटे 4 वाजता ते त्या रेल्वेमध्ये आले. भारत माता की जय, वंदे मातरम, देशभक्ताच्या अंत्ययात्रा. पण त्या अंत्ययात्रेमध्ये एकदम शब्द आले, इन्किलाब जिंदाबाद. इन्किलाब जिंदाबाद ही तर मराठी क्रांतिकारकांची घोषणा नाही, ही हिंदी क्रांतिकारकांची आहे. आई, तुला 2 मुलं, थोरला दिनकर, मी धाकटा. आई, दिनकर तुझा, मी भारत मातेचा.